रामकृष्ण हरी मंडळ, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। खरं तर आज आपण आलेलो आहोत कल्पतरू मेन्समध्ये 1 BHKचा फ्लॅट दाखवण्यासाठी। खरं 1 BHKचा फ्लॅट जर तुम्ही बघितला तर अनयूज अनटच असणारा हा 430 कार्पेटचा 1 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा व्ह्यू जर तुम्ही बघितला तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा व्ह्यू, जिथून तुम्ही स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम आणि गार्डन आणि लहान मुलं खेळतात ते सगळं तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतंय। फ्लॅट जर बघितला तर विथ OCCC कंप्लीट आहे, सोसायटी झालेली नाही, डेव्हलपरच अजून सोसायटी आहे, त्याच्यामुळे ते बिल्डरचा ट्रान्सफरचा 100% संबंध असणार आहे। जर फ्लॅटच्या समोर आपण आलो तर इथे फ्लॅटच्या बाहेर जर तुम्ही बघितलं तर समोर 2 फ्लॅट आहेत, ह्या साईडला पण 2 फ्लॅट आहेत आणि इकडे जर तुम्ही बघितलं ही लॉबी आहे, ह्याच्यात जर तुम्ही बघितलं तर 4 लिफ्टचं ऑलरेडी इकडे या साईडला 4 लिफ्ट पण तुम्हाला आहे। 2 घराच्या मध्ये जर अंतर बघितलं तर बऱ्यापैकी आणि खूप मोठं असं 2 घराच्या मध्ये असणारं हे अंतर असणार आहे। फ्लॅट मात्र अनयूज अनटच आणि एकदम कोरा फ्लॅट, लोअर फ्लोर बिल्डिंग तशी बघितली 25-26 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला फ्लॅट जो आहे तो लोअर फ्लोअरला फ्लॅट असणार आहे। कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्स तसं बघितलं तर कामामध्ये चांगला माणूस आहे, ग्रेड वाईज बघितलं तर A ग्रेडचा डेव्हलपर आहे, पण त्या पद्धतीने इथं रेट पण आहेत। पण हा जो फ्लॅट आहे हा जरा थोडा चांगल्या रेटला आपल्याला नक्की मिळू शकतो, कारण की त्या पद्धतीने ह्या फ्लॅटवरती मात्र त्या ज्यांचा तो फ्लॅट आहे त्यांचं ह्या फ्लॅटवरती बिलकुल लोन हा प्रकार नाही आहे, त्यांनी लोन विदाऊट लोन इन्व्हेस्टमेंटसाठी हा फ्लॅट घेतलेला होता। आणि जर तुम्ही इकडे आला तर इथे आल्यानंतर तुम्हाला एक वॉशरूम बाथरूम तुम्हाला ह्या साईडला मिळतं आणि ह्या साईडला मात्र तुम्हाला एक वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी किंवा कपडे सुकवण्यासाठी एक वेगळी आणि चांगली पद्धतशीर इकडे जागा तुम्हाला मिळते। हे कॉमन होतं। कॉमनच्या नंतर ज्यावेळेला आपण बाहेर येतो त्यावेळेला तुम्ही ह्या साईडला जर आला तर तुम्हाला इथे एक फ्रीज ठेवण्यासाठी जागा आहे। आधी इकडे झाला तर 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं घर आहे आणि परत क्रॉस व्हेंटिलेशनसाठी हे तुम्हाला एक खिडकी आहे, इथून तुम्ही बघू शकता लहान मुलं खेळतात किंवा स्विमिंग पूल, हे सगळा व्ह्यू मात्र तुम्हाला इकडनं दिसतो। इथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळ्या ॲम्युनिटीज तुम्हाला नक्की मिळतात आणि चांगल्या पद्धतीच्या आहेत। सेंट्रल पार्कचं पण ह्याच्यामध्येच आहे। जे कमी माणसं आहे घरामध्ये, 2च व्यक्ती आहेत, 2-3च लोक आहेत, त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला आणि सुसज्ज असू शकतो। हेच राहिलं आपलं बेडरूम। ह्या बेडरूमला ज्यावेळेला आपण येतो याची जरी तुम्ही हे बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गार्डन आणि लहान मुलं खेळतात त्या लहान मुलांचं खेळण्याचं ठिकाण हे तुम्हाला तुमच्या घरामध्ये नक्की दिसतं। जे एखादे बुजुर्ग व्यक्ती ज्यांना वरती जाऊन जास्त हायर फ्लोअरला जाऊन आतमध्ये घाबरल्यासारखं होतं, असे फ्लॅट नको आहेत, खालीच ओके आहे, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा 1 BHK फ्लॅट चांगला असू शकतो। आणि नंतर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला इथे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मोठं आणि प्रशस्त ना मात्र तुम्हाला इकडे ह्या साईडला पण मिळतं। अशा पद्धतीचा हा तुमचा कल्पतरू मेन्समधला हा 1 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅट खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने एक कार पार्किंग ह्या फ्लॅटसोबत असणार आहे। बिल्डिंगला OCCC नक्की आलेलं आहे। कोणत्याही बँकेकडनं आपण जर लोन घ्यायचं म्हटलं तर आपल्याला कोणत्याही बँकेकडनं लोन वगैरे पण शक्य नक्की ह्या इथे असणार आहे। अशा पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं तुम्हाला रोज दाखवण्याचा मी कार्यक्रम ठेवतो। मला असं वाटते तुम्ही पण ते जास्त आनंद घेऊन बघत राहा, मला जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स करा, जेणेकरून मला पण असं वाटेल की आपल्या कामाचं काहीतरी चीज होत चाललेलं आहे। तुर्तास थांबतो मंडळी। रामकृष्ण हरी।